नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये। तर आज आपण केकवरती डेकोरेशन करण्यासाठी जे आपण रोज वापरतो, फ्लावर्स वापरतो, ते कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इकडे रोज बनवण्यासाठी इथे मी नूरचं 11 नोझल घेणार आहे। सोबतच हे केक डस्ट आहेत, एक पिंक कलरमध्ये आहे आणि एक ब्लू कलरमध्ये आहे। हे जे डस्ट आहे ते तुम्हाला जिथे केक मटेरियलचं सामान भेटतं तिथे भेटून जातील। आपण पाइपिंग बॅगमध्ये नूरचं N1 नोझल घालून त्यामध्ये क्रीम भरून घेतलेली आहे। आता आपण जे रोजेस आहेत ते बनवण्यासाठी सुरुवात करूयात। तर इथे रोज नेल आहे, त्याच्या मदतीने आपण इथे जे गुलाबाचे फुलं रोजेस आहेत ती बनवणार आहोत। तर इकडे बघू शकता जे मोठं टोक असतं नोझलचं ते खालच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे आणि छोटं टोक जे आहे ते वरती ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला अगोदर बेस बनवून घ्यायचा आहे, जसं डोंगर असतो तशा पद्धतीने। तर इकडे बघू शकता आपण रोज बनवण्यासाठी आता सुरुवात करूयात। इथे मी एक छोटीशी कळी बनवून घेतलेली आहे। एकसारखी अशी फिरवून आपल्याला छोटीशी कळी घ्यायची आहे आणि याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे जे रोज पॅटल्स असतात, ज्या पाकळ्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत। तर इकडे बघू शकता सुरुवातीला मी 3 पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत। जितक्या पाकळ्या बनतील तितक्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत। इकडे बघू शकता जे हे रोज आहे एकदम फुललेलं असं बनलेलं आहे। थोडंसं छोटं हे फूल मी बनवलेलं आहे। तर इकडे बघू शकता जो पिंक कलरचा डस्ट आहे तो आपल्याला याच्यावरती स्प्रे करायचा आहे। याने कलर वगैरे क्रीममध्ये टाकायची गरज पडत नाही। तर वरती या पिंक कलरचा जो डस्ट आहे त्याचा लुकसुद्धा बघू शकता। थोडीशी क्रीम बेसवरती मी ठेवून दिलेले आहे, त्याच्यावरती आपल्याला हे जे रोज आहे ते कात्रीच्या मदतीने सेट करायचं आहे। तर आता आपण इथे दुसरं रोज बनवून घेऊयात। सेम प्रोसिजर आपण करायची आहे। छोटीशी कळी अगोदर बनवून घ्यायची आहे, याच्यानंतर आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। हे जे रोज आहे ते एकदम असं बंद असलेलं मी बनवत आहे, बघू शकता। जास्त आपल्याला फुललेलं नाही बनवायचं। एकाच नोझलने तुम्ही भरपूर अशा प्रकारची फुलं बनवू शकता। तर इकडे बघू शकता हळूहळू आपल्याला एकसारख्या ज्या पाकळ्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत। तर इथे आपलं जे दुसरं रोज आहे ते सुद्धा रेडी झालेलं आहे। याला आपण बेसवरती सेट करून घेऊयात। याच्यावरती थोडंसं जो ब्लू कलरचा केक डस्ट आहे तो स्प्रे करून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता नेहमी जो डस्ट आहे तो हलवूनच आपल्याला स्प्रे करायचा आहे, जेणेकरून एकसारखा सगळीकडे स्प्रे करता येतो। तर अशा पद्धतीने आपण आपली 4 फ्लावर्स जे आहेत रोज आहेत ती इथे बनवून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता नेहमी फ्लावर्स बनवताना तुम्हाला अशा पद्धतीने एक बेस बनवून घ्यायचा आहे, मगच आपले जे फ्लावर्स आहेत ते व्यवस्थित बनवून रेडी होतात। आणि जे क्रीमचं टेक्स्चर आहे ते जास्त पातळ नसलं पाहिजे। खूप छान असे फ्लावर्स बनवून रेडी होतात। तुमच्याकडे जर का रोज नेल नसेल तर तुम्ही ग्लास किंवा वाटीच्या वरती सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता, त्यावरती सुद्धा खूप छान असे फ्लावर्स बनतात। तर थोडंसं मी तुम्हाला जवळून दाखवते, बघू शकता याचं जे डोंगरासारखं मी बेस बनवून अगोदर घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। याच्यावरती आपल्याला क्लीन करून एक कळी बनवून घ्यायची आहे। कळी बनवल्याच्या नंतर तुम्हाला जितकं मोठं हवं आहे तितकं फूल तुम्ही बनवू शकता। आपण जेव्हा केक बनवतो, केक बनवल्याच्या नंतर त्याच्यावरती जे
डेकोरेशनसाठी फ्लावर्स बनवून रेडी करतो ते अशा पद्धतीचे आपण करून डेकोरेट करू शकतो। याने केकला इतका छान लुक येतो, खूप छान असा आपला केक दिसतो। इथे मी हे फ्लावर्स थोडंसं भरगच्च बनवलेलं आहे, भरपूर अशा पाकळ्या असलेलं। तर बघू शकता याच्यावरती सुद्धा आपण थोडंसं डस्ट स्प्रे करणार आहोत। मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा। याच्यावरती सुद्धा मी जो पिंक कलरचा डस्ट आहे तो स्प्रे केलेला आहे। बघू शकता हे जे डस्ट असतात ते कॉर्नफ्लावरपासून बनवलेले असतात। याने आपल्या बॉडीला काहीही साईड इफेक्ट्स होत नाहीत। तर हे जे डस्ट आहेत ते केकवरती डेकोरेशनसाठी आपण बिनधास्त वापरू शकतो। तर इकडे जे 3 फ्लावर्स आहेत त्याच्यावरती मी स्प्रे केलेला आहे डस्ट। तर व्हाईट कलरच्या फुलावरती सुद्धा आपण डस्ट स्प्रे करून घेऊयात। केकवरती अप्लाय करायच्या अगोदर आपण हा डस्ट फ्लावर्सवरती स्प्रे करून घ्यायचा आहे, जेणेकरून केकवरती जे साईडचा जो भाग आहे तिथे डस्ट पडला जाणार नाही। तर इकडे 4ही फुलांचा लुक बघू शकता किती छान असा आलेला आहे। आपण याला एका डिशमध्ये सेट करून घेऊयात। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा। आणि अशा पद्धतीचे रोजेस बनवून तुम्ही केकवरती डेकोरेशन आरामात करू शकता। आणि रोजेस बनवणं सुद्धा खूप सोपं आहे, एक वेळ नक्की ट्राय करा। चला तर मग भेटूयात लवकरच। धन्यवाद।